नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. नीट UG 2026च्या रिफंडबद्दल महत्त्वाची अपडेट NTA आलेली आहे. तर ही अपडेट नेमकी काय आहे आणि यामधला रिफंड आपण कसा मिळवायचा याबद्दल एक डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत देणार आहोत. सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत शेअर करायचा आहे. तर NTA एक नोटीस आलेली आहे 12 मे रोजी NTA एक नोटीस आलेली आहे ज्यामध्ये रिफंड कशा प्रकारे आपण मिळवायचे त्यासाठीचे त्याने इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपल्याला त्यांनी काय करायला सांगितलं आहे. हे तुम्ही बघू शकता की 12 मेला आलेल्या जी नोटीस आहे त्या रिगार्डिंग त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 12 मेला जे नीट रिफंडबद्दल जी नोटीस आली होती त्यामध्ये त्यांनी रिफंडबद्दल दिलेले आहे. इथे तुम्ही बघू शकता NEET.NTA.NIC.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. इथे तुम्हाला खालच्या साईडला फीस रिफंड विंडो फॉर नीट UG ही विंडो त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ह्या विंडोमध्ये दिलेल्या विंडोच्या आतच आपल्याला आपलं नीटच्या रिफंडसाठी अप्लाय करायचं आहे. तर त्यांनी 22 ते 27 मे म्हणजे 5 दिवस आपल्याला दिलेले. त्या 5 दिवसाच्या आतच तुम्हाला तुमच्या रिफंडसाठी अप्लाय करायचे. नेमकं कसं करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे विंडोला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इनची विंडो येते. तिथे तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसतो. तुम्हाला तुमचा नीटचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसतो. इथे तुम्हाला बँक डिटेल्स तुम्हाला तुमचे अपलोड करायचे आहेत. ओके, इथे तुम्हाला बाकी कन्फर्मेशन पेजमध्ये तुम्ही पाहू शकता, पण खाली इथे बँक डिटेल्सला क्लिक करायचं आहे. बँक डिटेल्सला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला या प्रकारची माहिती विचारली जाते. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बँक अकाउंट होल्डर नेम ॲज पर बँक अकाउंट, तुम्हाला अकाउंट होल्डरचं नाव सांगायचं आहे, त्यांचा IFSC कोड, अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर. तुम्हाला अकाउंट नंबर 2दा टाकायचा आहे आणि इथे परत तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव देखील टाकायचं आहे. ओके, इथे अकाउंट होल्डरचं नाव, IFSC कोड, अकाउंट नंबर परत एकदा, बँकेचं नाव. आणि जर तुमच्याकडे कॅन्सल चेक असेल तर तुम्ही तिथे स्कॅन कॉपी त्याची अपलोड करू शकता. ज्या डिटेल्स तुम्ही टाकतायत त्याचाच कॅन्सल चेक तुम्ही अपलोड करू शकता. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे, ज्यांना म्हणजे सगळ्यांनाच ज्यांनी नीट दिली आहे त्या सगळ्यांनाच विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर NTAच्या वेबसाईटवरती जाऊन ही प्रोसिजर कंप्लीट करून घ्यायची, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमचा रिफंड तुमच्या अकाउंटमध्ये येईल. तुम्ही जिथनं पे केलं होतं तिथे आता रिफंड येणार नाही आहे. तुम्हाला बँक डिटेल्स अपडेट करायचे, त्यानंतरच तुम्हाला रिफंड तुमच्या त्या अपडेट केलेल्या अकाउंटवर येतो. आता काही पालक विचारतील की सर हा अकाउंट नंबर विद्यार्थ्याचा द्यायचा का? कोणाचाही दिला तरी चालतो, विद्यार्थ्याचा, त्याच्या पालकाचा, कोणाचाही दिला तरी चालतो. फक्त त्याच्या अकाउंट डिटेल्स बरोबर असावेत आणि त्याचं तर तुमच्याकडे जर त्याचं कॅन्सल चेक वगैरे असेल तर ते असेल तर उत्तम आहे. अदरवाईज तुम्ही विदाऊट कॅन्सल चेक पण हा फॉर्म सबमिट करू शकता. ही म्हणजे कॅन्सल चेकचा ऑप्शन आपल्याला ऑप्शनल आहे, पण बाकी माहिती तुम्ही ॲक्युरेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये तुमचा रिफंड देण्यात येईल. ही झाली नीट UG 2026 फीस रिफंड कसा मिळवा याची माहिती. मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.